परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये कुणीही गंभीरतेने दखल घेतलेली नाही। माननीय मुख्यमंत्री महोदयांना काल भेटलो, त्यांनी सक्त सूचना जालना एसपीना काल दिलेल्या आहेत। परंतु रोज उठून तुम्ही किती लोकांना मारणार? 5 मर्डर हे जालना जिल्ह्यामध्ये झालेले आहेत, त्याची पण मी यादी घेऊन आलेलो आहे। जवळपास 5 मर्डर गेल्या 2 वर्षात झालेले आहेत। त्यामध्ये रामदास जोशी नावाचा एक धनगरवाडी तालुका भोकरदनचा मुलगा आहे, त्याच्या अंगावरती ट्रॅक्टर घातला। मी त्या गावात गेलो होतो, संतोष दानवे साहेब आणि नारायण कुचे साहेब माझ्यासोबत होते। नंतर 29/6/21 डोंगरगाव सायगावला तिथल्या एका मुलाचा मर्डर केला, शिवाजी बाबासाहेब पितळे। त्यातले अजून काही आरोपी अटक व्हायचे बाकी आहेत, त्रुटीमुळे काही सुटले। पाटोदा तालुका मंठा जिल्हा जालना इथं किरकोळ कारणावरनं तुकाराम आबासाहेब सरावणे याचा मर्डर करून टाकला। एक ना अशी अनेक प्रकरण आहेत। अतुल खनके या तरुणाला अखनी तालुका मंठा जिल्हा जालना इथं त्याचा मर्डर केला। आणि कोकाटे आटगावचं प्रकरण सगळ्यांना माहित आहे, मीडियामध्ये आलं होतं। तिकडं लातूरला माऊली सोट नावाचा पोरगा प्रेम प्रकरणातून त्याचा मर्डर करून टाकला। 2.5 तास त्याला मारत होते, 2.5 तास पाणी मागितल्यानंतर त्याच्या तोंडात लघुशंका केली। 2.5 तास कुणालाही जवळ येऊ दिलं नव्हतं, दवाखान्यात द्यायचं म्हटलं तरी। मग पोलीस आल्यानंतर त्याला दवाखान्यात दिलं, तेव्हा त्याचा मृत्यू झाला होता। एक ना अनेक प्रकरणं अशी सुरू आहेत। तर या बाबतीमध्ये सरकारनं काहीतरी निर्णय घ्यावा। भटक्या विमुक्तांच्या वरती जे अन्याय होत आहेत, भटक्या जमातीच्या वरती जे अन्याय होत आहेत, त्यांना संरक्षण देण्यासाठी अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत काहीतरी निर्णय सरकारने घेण्याची आवश्यकता आहे। आणि अशी मागणी आज आम्ही सरकारकडे करणार आहे।